जामोदचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारहाणीचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आता समोर आले। संतोष देशमुखांना तब्बल 2 तास अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसतंय। मारहाणीची मिनिट टू मिनिट माहिती आरोपपत्रात नमूद करण्यात आली। त्या माहितीचा तपशील लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। संतोष देशमुखांचा अनन्वित छळ करून त्यांचा जीव घेण्यात आल्याचं या तपशिलावरून स्पष्ट होतंय। संतोष देशमुखांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली। वायर, पाईप, लाथाबुक्क्यांनी देशमुखांना अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याचं या तपशिलावरून आता स्पष्ट होत आहे। ही संपूर्ण माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पहिला व्हिडिओ 6 सेकंद, पाईप आणि वायर सारख्या हत्यारानं मारहाण। दुसरा व्हिडिओ वेळ 3:47 2 सेकंद, शिवीगाळ करत संतोष देशमुखांची पॅन्ट काढत मारहाण करण्यात आली। तिसरा व्हिडिओ वेळ 3:48 दुसऱ्या आरोपीकडून वायर सारख्या हत्यारानं मारहाण। चौथा व्हिडिओ वेळ 3:51 43 सेकंद, पाईपनं मारहाण, महेश केदारकडून शूटिंग तर बाजूला सुदर्शन घुलेची गाडी। पाचवा व्हिडिओ वेळ 3:52 26 सेकंद, देशमुखांना मारहाण करत कॉलरला पकडून बसवताना दिसतंय। सहावा व्हिडिओ वेळ 3:53 59 सेकंद, संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण। सातवा व्हिडिओ वेळ 3:54 22 सेकंद, तपकिरी रंगाच्या पाईपनं मारहाण करतानाचा व्हिडिओ करताना एका व्यक्तीचा हात दिसतोय। आठवा व्हिडिओ वेळ 3:54 32 सेकंद, आरोपी संतोष देशमुखांना बळजबरीनं काहीतरी विचारताना दिसतायत। नववा व्हिडिओ वेळ 3:55 37 सेकंद, जखमीच्या तोंडावर लघुशंका करताना दिसते। 10वा व्हिडिओ वेळ 3:58 56 सेकंद, देशमुखांच्या अंगावरील कपडे काढून खाली बसवण्यात आलं, पाईपनं मारहाण करण्यात आली तर दुसरी व्यक्ती शूटिंग करतोय। 11वा व्हिडिओ वेळ 3:58 56 सेकंद, जखमी संतोष देशमुखांना बसवून एक व्यक्ती शूटिंग करताना दिसतोय। 12वा व्हिडिओ वेळ 3:59 18 सेकंद, देशमुखांना केस ओढून बोलण्यास लावले, शूटिंग केलं। 13वा व्हिडिओ वेळ 5:34 5 सेकंद, देशमुख काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत निश्चित पडलेले दिसतायत। 14वा व्हिडिओ वेळ 5:35 16 सेकंद, आरोपी देशमुखांना उठवून शर्ट घालतायत। 15वा व्हिडिओ वेळ 5:53 52 सेकंद, एका व्यक्तीचा कण्हत असल्याचा आवाज येतोय। हे तर सत्य आहे, संतोष देशमुखाची हत्या त्यांनीच केली, परंतु त्याच्यात वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केली हे विषय येण्याचा बाकी आहे। मला वाटतं निश्चित या तपासात ते सगळं येईल या पोलिसांच्या चौकशीमध्ये। या संदर्भात बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूया। संतोष अण्णा देशमुख यांना किडनॅपिंग करून टॉर्चर करू मारलं आणि एवढी निर्घुण अशी हत्या केली की मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे। ठीक आहे, एखादं भांडणे होणे, छोटं काही होणे, पण ते ठीक आहे, मर्डर होणे ते सुद्धा समजू शकतो, पण अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी घटना याच्या अगोदर कधी घडली नसेल, एवढ्या क्रूरतेनं यांनी मारलेलं आहे। त्याच्यामुळे या क्रूर वृत्तीला संपवायचं असेल तर त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा फाशी दिली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।